पासून आभार मानतो की असा दुसरे शर्करा योग तुमच्यामुळे आमच्या जीवनामध्ये आला। संतांच्या चरणी आमचा आज शेवटचा दिवस गोड झालेला आहे। आयुष्यभर हा संतांचा प्रसाद आम्ही असाच टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच तुमच्या या कार्याला हातभार लावू अशी ग्वाही देतो आणि थांबतो। जय सोबत सोनालताई हर्षवर्धन सपकाळ सुद्धा आलेले आहेत। मी यांना अशी विनंती करतो की त्या महाराज ताई आहेत, कृपया त्यांचं स्वागत त्यांनी करावं। कृष्ण भगवान की जय। काही तुपकर असतील त्याची मुद्दाम माऊल्यांची नावं आधी घेतो, कारण माऊल्यांची संख्या जास्त आहे। आज संजय भाऊ राठोड आमचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष महाराज, त्याचप्रमाणे जालिंदर भाऊ भूतवत आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, तिथे उपस्थित असलेले विनोद भाऊ बेंडवाल, डॉक्टर चिंचोले, त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले पोलीस पाटील हत्नीचे। आज दोघांचा याचा सत्कार करण्यात आला। ते दोघंही आमचे काटकर साहेब असतील, गीते साहेब असतील आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मायमाऊल्या आणि माझ्या बंधूंनो, आज अत्यंत चांगला योग मला। मी सहज बुलढाण्यामध्ये आज खरं तर काही येण्याचं काही कारण नव्हतं, पण आलो आणि गीते साहेब यांचा काल मला निरोप होता, फोन होता की आज ते रिटायर होत आहेत, त्यांच्याने माझे जुनं स्नेह आणि त्यामुळं आज मुद्दामून बुलढाण्यात आलो आणि गीते साहेब असतील, काटकर साहेब असतील, ह्या दोघांनाही निवृत्तीच्या निमित्त त्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली। खरं तर गीते साहेब आता बोलताना बोलले की याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा। संतांच्या ओळी त्यांनी ऐकवल्या, पण मला गीते साहेब तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुमच्या शासकीय सेवेचा शेवटचा दिवस आहे, पण सेकंड इनिंग तुमची अजून तुम्हाला भरपूर लंबी खेळायची आहे आणि ती पुढची इनिंग पण तुमच्या दोघांची पण अत्यंत चांगली व्हावी, अत्यंत निरोगी दीर्घायुष्य लाभावं तुम्हाला, अशी मी गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो। शाहू फुले आंबेडकरांचे विचार जे आहेत ती पताका तुम्ही खांद्यावर घेऊन पुढच्या काळात चालावा, असे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जे बोलले, ते संजय भाऊ जे बोलले ते खरं आहे की पुढचे जे दिवस आहेत ते खऱ्या अर्थाने लोकशाही जी आहे ती लोकशाही संवर्धित करण्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन पुढच्या काळात तुम्ही निश्चित चालाल अशी आम्हाला अपेक्षा आहे। सुनील भाऊ, तुमचं मनापासून आभार की तुमच्यामुळे आज गजानन महाराजांचे आशीर्वाद घेण्याची संधी, त्यांच्या आरतीसाठी थांबण्याची इथं संधी मला मिळाली आणि आज या भक्तिमय वातावरणात मला येता आलं। खरं तर मी असंच आमिर खानचं एक सिरियल होती सत्यमेव जयते ती बघत होतो आणि ज्ञानेश्वर माऊलींचं बद्दल तारीफ आमिर खान नावाचा एक हिंदी ऍक्टर, एक मुस्लिम ऍक्टर करत होता। त्यांनी असं ऐकवलं आमिर खाननी की पसायदानामध्ये जे लिहिलंय की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, तर याचा अर्थ असा की जे खल म्हणजे खलनायक असतील त्यांची व्यंकटी म्हणजे वाकडे पण वाईट पण सांडो आणि त्यांच्यामध्ये चांगल्या गुणांची रती जी असते ती वाढो। याचा अर्थ संत बघा कसे असतात, दुसरं कोणी असतं तर म्हटलं असतं की जे खलनायक आहेत किंवा जे वाईट आहेत त्यांचा नाश व्हावा, पण ते हे नाही म्हणत की त्या खलनायकांचा नाश व्हावा की त्या दृष्ट आहेत त्यांचा नाश व्हावा, त्यांच्यातलं दृष्टपण जे आहे ते जावं। हा फरक आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये आणि त्यामुळं संतांच्या चरणी आपण जेव्हा नतमस्तक होतो ते याचमुळे होतो, हे त्या संतांचं मोठेपण असतं। आणि मला निश्चित गीते साहेब तुम्ही जे आता इथं बोलला दंड्यांचं, तर तुम्ही पण जे करता ते त्या दृष्टांचं मधलं दृष्ट पण जावं म्हणून तुम्ही दंडे चालवता, काय हरकत नाही। चला, पण आज या भक्तिमय वातावरणात तुम्हाला सगळ्यांना इथे येता आलं, मला मनापासून आनंद। मी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि जालिंदर भाऊ यांचा उद्या वाढदिवस
त्यांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. महाविकास आघाडीच्या लगेच आता आरती या ठिकाणी